गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण पाहतो सेकंड चॅप्टर. आज आपण पाहणार आहोत सेकंड चॅप्टरमधला लास्ट टॉपिक, एरिया ऑफ ट्रायंगल बाय यूजिंग एरिया ऑफ ट्रायंगल बाय डिटर्मिनंट मेथड. म्हणजे काय करणार आहे यामध्ये आपण एरिया ऑफ ट्रायंगल कसा फाइंड करायचा ते पण डिटर्मिनंटचा यूज करून. ओके, नाउ लास्ट टॉपिक इज इन दिस चॅप्टर इज एरिया of triangle by determinant method. Area of triangle by determinant method. Okay, now यामध्ये काय पाहणार आहोत. सपोज आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल आपण कसं फाइंड करतो. आपल्याला बेस किंवा हाईट दिली असेल त्याच्या सहाय्याने आपण एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करतो. सपोज आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा आपल्याला म्हणजे सपोज आपल्याला बेस माहीत असेल, बेसची लांबी माहीत असेल, हाईटची लांबी माहीत असेल तर आपण त्यानुसार आपण लांबी रुंदी माहीत असेल तर आपण त्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करतो. ओके, आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल बाय युजिंग द डिटर्मिनंट मेथड. यामध्ये काय करणार आहे, आपल्याला सपोज आपल्याला व्हर्टायसेस गिवन असेल त्या व्हर्टायसेसच्या मदतीने आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करायचं आहे. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC हे आपण कसं लिहू शकतो, हेच आपण इन शॉर्ट कसं लिहितो ट्रायंगलच्या भाषेत, ट्रायंगल ऑफ ABC. अँड एरियासाठी काय यूज करणार, कॅपिटल A. ओके, विथ व्हर्टायसेस A चे कोऑर्डिनेट काय येईल इथे, x1 y1, B चे x2 y2, C चे x3 y3. ओके, नाउ सपोज वी हैव to given that this triangle ABC and the vertices काय दिलेत, A चे x1 y1, B चे x2 y2 and C x3 y3. ओके, तर याचा यूज करून आपण काय फाइंड करू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. त्याचा फॉर्म्युला काय आहे, प्लस और मायनस 1/2 इंटू डिटर्मिनंट x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1. ओके, हे झाले R1 R2 R3 झाले C1 C2 C3. R1 R2 R3 are the rows, C1 C2 C3 are the columns. ओके, नोट दॅट. आता मला सांगू शकता का तुम्ही एरिया हा कधी निगेटिव्ह येतो का, नाही. व्हेरी गुड. नोट दॅट the area of triangle कोणता पण एरिया असेल, ट्रायंगल, रेक्टेंगल, स्क्वेअर,
कोणता जरी एरिया असेल तो ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. द एरिया ऑफ ट्रायंगल इज पॉझिटिव्ह. अँड सपोज ही नोट झाली फर्स्ट. and second note, if the points are collinear, then collinear म्हणजे कोणते, एकाच लाईन मध्ये आलेले. if the points are collinear, then the determinant of is 0. determinant काय आहे, x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1. okay, is equal to 0. The equation of the line passing through the two distinct points x1 y1 x2 y2 then is given by, third notice, the equation of line. आपल्याला सपोज लाईनचे इक्वेशन दिलेले आहे आणि ते दोन डिफरंट पॉईंटमधून पासिंग होतात, तर त्याचं डिटरमिनंट किती येईल ते आपण पाहणार आहोत. पासिंग थ्रू two distinct point x1 y1 and x2 y2 is given by determinant x1 y1 1 x2 y2 1 is equal to 0. ओके, आपण काय पाहणार आहोत, एरिया ऑफ ट्रायंगल बाय युजिंग द डिटर्मिनंट मेथड. ओके, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला सगळ्यांनाच माहिती आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आपण 5वी 6वीपासून पण शिकतोय. नाव आपल्याला एरिया कसा फाइंड करायचा, बाय युजिंग द व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल इन डिटर्मिनंट मेथडमध्ये. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल ABC विथ व्हर्टायसेस, ए चे व्हर्टायसेस काय आहे x1 y1, बी चे काय आहे x2 y2, सी चे काय आहे x3 y3. आणि त्याचा फॉर्म्युला काय घेऊन आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू प्लस और मायनस 1/2 इंटू डिटर्मिनंट. डिटर्मिनंट मधले पॉईंट कोणते आहे, जे कोऑर्डिनेट आहे ना आपल्याला गिव्हन दिलेले व्हर्टायसेस त्याचे ते पॉईंट आहे x1 y1 1. आपल्याला इक्वेशन माहिती आहे सर, लाईनचं इक्वेशन कसं येईल, x1 प्लस y1 इज इक्वल टू 1. हा झाला A, हा झाला B, हा झाला C. ओके, सिमिलरली देर आर द 3 इक्वेशन्स ऑफ लाईन. 3 लाईन आहेत त्याच्यामुळे 3 इक्वेशन येते. ओके, नाव वी हॅव टू सॉल्व द एक्झाम्पल ऑन दिस. Now example, find the area of the triangle. Find the area of the triangle ABC whose vertices are given, whose vertices are A ची कोऑर्डिनेट काय 1 1, B ची काय 2 1 and C चे 3 2. ओके,
आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ABC. त्याचे व्हर्टायसेस आपल्याला गिवन दिलेले आहे. ओके, नाव सोल्युशन. We know area of triangle ABC, that is in short आपण कसं लिहिणार, एरिया इन शॉर्ट मध्ये एरिया इन ब्रॅकेट ट्रायंगल ABC with vertices A is equal to x1 y1, B is x2 y2, C is equal to x3 y3. ओके, आता A is equal to x1 y1, A चे कोऑर्डिनेट काय दिले आपल्याला 1 1, B चे काय दिले आहे 2 1, C चे काय दिले आहे 3 2. ओके, नाउ कंपेअरिंग दिस कोऑर्डिनेट, कंपेअर जर केले तर आपल्याला काय भेटेल, x1 y1, x2 y2, x3 y3. ओके, तर सांगा पाहू बरं, x1 y1 x2 y3 ची कोऑर्डिनेट काय येतील, x1 इज इक्वल टू 1, y1 इज इक्वल टू 1, x2 इज इक्वल टू 2, y2 इज इक्वल टू 1, x3 इज इक्वल टू 3, y3 इज इक्वल टू 2. ओके, सर्वांना फॉर्म्युला माहीत आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to plus or minus 1/2 is equal to plus or minus 1/2 into determinant x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1. Okay, now using the above value in that formula is equal to plus or minus 1/2 into x1 ची व्हॅल्यू काय 1, y1 ची 1 आणि हा गिवन 1, x2 ची काय आहे 2, y2 ची 1 1, x3 ची 3, y3 ची 2 आणि हा गिवन 1. नाव सर्वांना 3/3 चा मॅट्रिक्स आहे सॉल्व करता येतो. सांगा पाहू आता, प्लस और मायनस 1/2 इन ब्रॅकेट मायनर ऑफ 1, 1 चा मायनर काय येईल, क्रॉस दिस मल्टिप्लिकेशन, 1 into 1 1, मायनस 2 1 जा 2, सेकंड मायनरला मायनस साईन, कारण मायनर काढताना -1 raised to i plus j घेतलं तर काय व्हॅल्यू येते 2 plus 1 3. ओके, नाव मायनर ऑफ 1 काढताना काय करणार आहे, ज्याचा मायनर काढायचा तो ज्या रो आणि कॉलममध्ये आहे ती रो आणि तो रो कॉलम काय करायचा आहे, डिलीट करायचा आहे. C1 C2 C3. आता ह्या मायनर ऑफ 1 काढायचं म्हणलं, हा कोणती रो डिलीट करायला लागेल, R1 आणि कॉलम कोणता C2. ते रिमेनिंग दिस क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 1 जा 2, 3 1 जा 3. ओके, प्लस मायनर ऑफ दिस 1, ज्या रोमध्ये ज्या कॉलम आहेत ते रो आणि डिलीट कॉलममध्ये दिस क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 2 जा 4, मायनस 3 1 जा 3. ओके, नाउ simplify this step. 1 minus 2 minus 1, minus 1 into 2 minus 3 minus 1, plus 1 into 4 minus 1 1. Now simplify again this step. Plus or minus 1/2, minus 1 into 1 minus 1, minus 1 into minus 1 plus 1, plus 1 into 1 1. Okay, plus or minus 1/2, this one get cancelled, remaining are 1.
then we get plus or minus 1/2. But we know that area is always positive. Therefore, area of triangle ABC is equal to plus 1/2. Okay, very good. Now second example. Similarly, now we have to give another example. नाव सपोज आपल्याला एरिया दिलेला आहे फाइंड करायला आणि त्यावरून आपल्याला व्हर्टायसेस फाइंड करायचे. त्याचे एक आपण एक्झाम्पल पाहू. find the value of k if area of triangle is given. Area of triangle is 9 square meter square unit with vertices -3 0 3 0 and 0 k. now काय आहे प्रॉब्लेम. एक्झाम्पल काय आपलं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के मीन्स हा काय आपल्याला एक कोऑर्डिनेट दिलेला आहे. व्हर्टायसेसचा एक पॉईंट आहे, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. आपल्याला गिवन काय दिलं आहे, इफ एरिया ऑफ ट्रायंगल इज 9 स्क्वेअर युनिट. आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, एरिया पण दिलेला आहे, ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे. विथ अजून काय दिलं आहे आपल्याला, विथ व्हर्टायसेस पण दिलेले आहेत. -3 0 3 0 अँड 0 k. नाव सोल्युशन. We know area of triangle ABC with vertices x1 y1 B चे काय येईल x2 y2 and C x3 y3. okay, and we have also known that area of triangle काय आहे, area of triangle चा फॉर्म्युला ±1/2 into x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1. ओके, गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, अजून इक्वेशनमध्ये गिवन काय दिलेलं आहे, एरिया गिवन दिला आहे आणि व्हर्टायसेस गिवन दिलेलं आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 9 स्क्वेअर युनिट अँड द व्हर्टायसेस आर x1 y1 इज इक्वल टू -3 0 3 + 3 0 and C x3 y3 is equal to 0 k. okay, now using this value in the above formula we get, therefore area of triangle ABC is equal to -3 0 1 plus 3 0 1 0 k 1 is equal to 9. 9 means 9 काय आपले area of triangle ABC is given. okay.
नाव सगळ्यांना 3/3चं डिटर्मिनंट फाइंड करते. नाव फाइंड द मायनर ऑफ 3. मायनर ऑफ 3 काय येईल? 3च्या रो कॉलममध्ये आहे, ती कॉलम डिलीट कराय. ओके 1. ओके -0 इंटू 3 1 0 1 प्लस 1 इंटू मायनर ऑफ 1, मायनर ऑफ दिस वन 3 0 0 के. ओके इज इक्वल टू आपल्याला काय गिवन आहे 9 एरिया ऑफ दिस. नाव सॉल्व दिस स्टेप. -3 इंटू क्रॉस मल्टिप्लाय दिस 0 into something 0 minus k into 1 k minus 0 into something 0 plus 3 into k 3k is equal to 9 minus 0 minus 3 into minus k plus 3 into 3 sorry इथे 1 आहे 3k is equal to 9. Okay minus 3 into k minus k 3k plus 3k is equal to 9. 3k plus 3k 6k is equal to 9. It implies that इथे 6 आणि k ची काय मल्टिप्लिकेशन होईल? LHS ला काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. 9 किती RHS ला आहे. LHS ला जर मल्टिप्लिकेशन असेल तर RHS ला जाऊन काय होईल डिव्हिजन. देयरफॉर k इज इक्वल टू 9/6. 3 1 जा 3 3 2 जा 6 3 9 जा 3 3 3 जा 9. देयरफॉर व्हॅल्यू ऑफ दिस k इज 3/2. Value of this k is 3/2. Okay. Now another one example on this topic. Third example, find the area of triangle as shown in figure. As shown in figure. Okay. आपल्याला ही फिगर गिवन आहे त्यावरून आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करायचे. x y. The vertices are 5 12 -5 0. These vertices are 0 0. Okay. ना आपल्याला यामध्ये काय काय गिवन दिलेलं आहे वर्टायसेस ऑफ ट्रायंगल आपल्याला फाइंड करायचं आहे. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. आपल्याला माहित आहे बाय यूजिंग द डिटरमिनंट मेथड वी हॅव टू फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. सोल्यूशन we know area of triangle. We know the area of triangle ABC with vertices A x1 y1 B x2 y2 C x3 y3 is, and area of triangle ABC is plus or minus 1/2 into x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1. Now using आपल्याला गिवन काय दिलेलं आहे वर्टायसेस x1 y1
is equal to 0 0 b ची काही x2 y2 is equal to -5 0 and the coordinate of C is -5 12. कोऑर्डिनेट 3 लाईननं डिनोट करतात. आपण मागच्या याच्यामध्ये पण 3 यानं डिनोट करणार आहोत. ओके. Now using this vertices in formula, area of triangle ABC is equal to plus or minus 1/2. याचे कोऑर्डिनेट किती आहेत? 0 0 1 -5 0 1 -5 12 1. ओके. प्लस और माइनस 1/2 plus or minus 1/2. Solve this. 0 into something, determinant काय येईल याचा? minor of 0 minus 0 into 0 चं minor काय येईल? 5 1 minus 5 1 plus 1 into minor of this one minus 5 0 minus 5 12. Okay. Now solve this. Plus or minus 1/2. 0 into something 0 minus 0 plus 1 into minus 15 into 12 minus 16 minus 0 plus or minus 1/2 into minus 16 plus or minus 1/2 into minus 16. 1 2 1 2 2 3 2 3 6 0. Area always positive. Okay. Now therefore area of triangle ABC is equal to 60. Okay. इथं आपला सेकंड चॅप्टर संपतोय. एरिया ऑफ ट्रायंगल. नाव वी हॅव टू एंड ऑफ द सेकंड चॅप्टर.